हे पहा, हे कढीपत्त्याची चटणी पहा किती सुंदर झालेली आहे। ये कढ़ीपत्ता चटनी, ये ये मीठी मीठी नीम के पत्ते हैं इसकी मैं आज चटनी बना रही हूँ। देखो कितनी सुंदर हुई है। ये चटनी मैं बना रही हूँ। ये चटनी देखो। नमस्कार, राधा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे कढीपत्त्याची चटणी करून दाखवणार आहे। हे पहा, हे कढीपत्ता आणलेला आहे मी, त्याची चटणी करून दाखवणार आहे तुम्हाला। हे पहा, तर हे आता मी हे पानं हे धुवून थोडेसे आहे ना वाळू घालायचे थोडेसे, म्हणजे कसं लवकर हे होतात ते, आणि म्हणजे हे जे चटणी आहे ते टिकते, पाण्याचं प्रमाण कमी होऊन जाते ना त्याच्यातलं, तर हे टिकते। म्हणून आपण काय करायचं, हे थोडेसे पाला आहे ना उन्हात थोडंसं ठेवून द्यायचं 1 तासासाठी, तर हे खूप छान होते। हे पहा, आता मी हे काढून घेत आहे एक। खूप छान होते हे। बीपी डायबिटीज वाल्यांसाठी खूप चांगलं आहे हे। ज्यांना बीपी आहे त्यांचे बीपी नॉर्मल होऊन जाते, आणि डायबिटीज वाल्यांसाठी खूप चांगलं आहे, त्यांचे डायबिटीजचा त्रास कमी होते। आणि केसांसाठी, आपल्यासाठी केसांसाठी खूप चांगलं आहे हे। म्हणजे आपण शॅम्पू बनवू शकतो, किंवा मेहंदी आपण लावतो ना, जर मेहंदी लावत असेल तर हे याचं पावडर करून ठेवायचं, आणि ते पावडर मेहंदीमध्ये टाकायचं, तर छान म्हणजे केस गळणं कमी होते, केसाला रंग येते, काळा रंग येते। म्हणून हे केसासाठी पण खूप उपयोगी आहे हे कढीपत्ता। तुम्ही करून बघा एक वेळा। शॅम्पू मध्ये शॅम्पू पण होते, याचा शॅम्पू तयार होते, शॅम्पू करू शकतो आपण। हे पहा, मी थोडेसेच घेणार आहे, कारण हे खूप झालेलं आहे, जास्त पाला झालेला आहे हा। बहुत टेस्टी होती है इसकी चटनी, डायबिटीज वालों के लिए बहुत गुणकारी है ये। और बाल के लिए, अपने जिसके भी बाल झड़ रहे हैं वो शैम्पू में डाल सकते हैं। ये बहुत अच्छा ये है ये, इसका शैम्पू बनाओ, मेहंदी में डालो। मेहंदी यदि अपन मेहंदी लगाते हैं तो इसकी पाउडर करके रख लो, या तो इसमें पानी में भिगो के इसके पत्ते और मेथी के दाने ये भिगो के, और उसमें फिर वो पानी में ये मेहंदी डालकर, और ये लगाने से बाल को बहुत फायदा होता है इससे। अब देखो, मैं कढ़ाई चढ़ा रही हूँ, और अब मैं ये सब भून लेने वाली हूँ। अब इसके लिए मैंने देखो ये नमक लिया हूँ, और जीरा, नमक और लहसुन, और ये थोड़े ये खड़ा धनिया लिया हूँ, टेस्ट के लिए बहुत अच्छी टेस्ट आती है इससे। और ये लाल मिर्ची उसमें डालूंगी मैं तल के, तो बहुत टेस्टी बनेगी ये। देखो, ये कड़ी पत्ता की चटनी बहुत टेस्टी बनने वाली है। तो देखो, अब इसमें मैं तेल डालूंगी। ज्यादा तेल नहीं लगता है इसमें, तो ये तेल डालूंगी। तेल गरम हो रहा है अपना। हम ये तलेंगे। अभी हम सब इसमें मैं एक एक से डालूंगी। पहले जीरा डालूंगी, ये ये वो मूंगफली के दाने भी ली हूँ मैंने, मूंगफली के दाने,
शेंगदाणे शेंगदाणे घेतलेले आहे याच्यात मी. तर हे पहा, आता मी जिरं टाकत आहे याच्यात. थोडी गॅस थोडी वाढवते मी, कारण जास्त गॅस आपण याला पाल्याला नाही वापरता येणार, जळणार आपला पाला, म्हणून आपण कमीच गॅस ठेवणार आहे. कढीपत्ता याच्यात टाकायची गरज नाही, कारण आपण कढीपत्त्याचीच करत आहे. बाकीच्या ज्या चटण्या केल्या आपण जवसाच्या तिळाच्या, त्याच्यात प्रत्येक मध्ये आपण हे कढीपत्ता घेतलेला आहे, पण आता याच्यात आपल्याला कढीपत्त्याची गरज नाहीये. तर हे पहा, आता आपण हे थोडेसे हे होऊ द्यायचे आहे. नंतर मी हे खडा धने टाकलेले आहे. आता मी लसणाच्या पाकळ्या टाकत आहे. हे पहा, लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे याच्यात मी. मिरच्या आणि हे दाणे हे सोबतच टाकणार आहे, कारण हे सोबतच होतील. थोडे लसण पण भाजून घेतलं म्हणजे त्याचा कसं उग्र वास निघून जाईल. लसण भाजलं म्हणजे त्याचा उग्रपणा निघून जाईल, म्हणून आपल्याला लसण पण थोडं थोडं भाजावं लागते. खूप सुंदर होते हे चटणी. पहा, हे याची कढीपत्त्याची चटणी. आता पहा, मी लाल मिरच्या टाकत आहे. तिखट नाही टाकलेला आहे, मी मिरच्या टाकलेला आहे. पहा, मिरच्याचं खूप सुंदर होते. आणि हे शेंगदाणे टाकत आहे याच्यात. ये मूंगफली के दाने भी डाल रही हूँ. बहुत सुंदर बनती है ये, और टेस्टी बनती है कड़ी पत्ता की चटनी। देखो, बहुत गुणकारी है ये कड़ी पत्ता, बहुत गुणकारी है, कैल्शियम युक्त है, बहुत कैल्शियम की मात्रा बहुत है इसमें। और सबसे ज़्यादा बीपी, शुगर, उनके लिए बहुत फायदेशीर होता है ये। और बालों के लिए भी, बाल जिसके भी पक रहे हैं तो उनके लिए बहुत गुणकारी है ये। पाउडर बना के लगाओ, या तो फिर पानी में उबाल कर थोड़े 1 चम्मच मेथी दाना डालने का। अभी यदि समर सीजन है तो नहीं डालने का, क्योंकि मेथी बहुत गर्म होती है, मेथी नहीं भी डाले तो चलता। बहुत टेस्टी बनता है ये। देखो, थोड़ा अपन ने इसको, ये पत्ती को थोड़ी धूप बता दी ना, तो बहुत जल्दी हो जाती है ये, और मॉइस्चर निकल जाता है इसमें का। देखो, अपनी ये चटनी बहुत सुंदर होने वाली है। कड़ी पत्ता की चटनी, वैसे कड़ी पत्ता अपन खाते नहीं, ऐसी चटनी यदि बना ली है तो बहुत जल्दी ये अपन खा लेते हैं, खत्म हो जाती है। इसको ज्यादा इसमें अपन भून नहीं सकते, क्योंकि पत्ते जल जाते हैं, इसलिए अपन ये धीमी आंच में ही भूनना पड़ता अपने को। जास्त आपण
गॅस हे करून जास्त भाजू नाही शकत. आपल्याला कमी पॉवर मध्ये भाजावं लागते हे, कारण जास्त पॉवर असलं म्हणजे हे पानं जळायची भीती राहते. म्हणून आपण कमी पॉवर मध्येच आपण हे भाजणार आहे पाला. पहा, छान पाला होत आहे. पूर्ण पाला आपला चिरला म्हणजे मग आपण कडक होऊन जाते हे पाला. चांगल्या भाजल्या गेलं म्हणजे कडक होऊन जाते छान. खूप टेस्टी होते. करून बघा तुम्ही एक वेळा. थोडा चांबट आहे आपला पाला. थोडं खसर झालं म्हणजे मग आपण गॅस बंद करून हे काढून घेणार आहे. हा आपला पाला आता होत आलेला आहे. थोडा खसर व्हायचा आहे. हे एकसारखं हलवत राहावं लागते, कारण ते मग कुठं जळून जाईल, कुठं कच्चे राहील. म्हणून आपल्याला एकसारखे हलवा लागते हे. पहा, आता आपला पाला झालेला आहे. आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. आपण आता हे आता याच्यात आपण मीठ टाकून देणार आहे. थोडं मीठ पहा. आता काढून घेणार आहे आपण. खूप छान होते. पहा, आपण याच्यात थोडे दाणे पण टाकलेले आहे, म्हणजे आपले जे चटणी आहे ते चिकट नाही होणार आहे. खूप टेस्टी होणार आहे. पहा, आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे आपण. पहा,
पहा आपण आता मिक्सर मध्ये काढणार आहे हे. खूप छान होते, करून पहा तुम्ही एक वेळा. खूपच छान होते आणि पौष्टिक आहे, आयुर्वेदिक आहे. आपण एकदम नाही फिरवायचं. एकदम फिरवलं तर काय होईल, खाली एकदम बारीक होऊन जातील आणि वर सगळेच राहतील. म्हणून आपण एकदम थोडं 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 फिरवायचं. मिक्सरचं भांडं एकदम थोडं थोडं फिरवायचं असं, म्हणजे ते छान एकसारखे बारीक होतात ते. म्हणून आपण थोडं 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 फिरवायचं हे भांडं मिक्सरचं. पहा छान सुगंध पण पसरलेला आहे पाल्याचा. खूप सुगंधित पाला आहे हा. सुगंधित आणि पौष्टिक आहे. हे सर्वांनी खाल्लंच पाहिजे हा पाला. आयुर्वेदिक पाला आहे हा कढीपत्ता. जास्त एकदम बारीक नाही करायचं आपल्याला, थोडं असं जाडसरच ठेवावं लागेल, म्हणजे खायला चव येते. आपण चावून चावून खातो ना, तर खूप छान लागते ते. एकदम बारीक नाही करायचं. कोणतीही चटणी, जवसाची असो, तिळाची असो, खोबऱ्याची असो, करडईची असो, चटण्या कोणत्याही असो, जास्त एकदम जास्त बारीक नाही करायच्या. थोड्या जाडसरच ठेवायच्या, म्हणजे खायला खूप छान चव येते. पहा आपली चटणी छान झालेली आहे. काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. पहा झालेली आहे आपली चटणी. आता तुम्हाला मी काढून दाखवणार आहे. खूप छान झालेली आहे पहा, हिरवी हिरवी, आणि त्याच्यात हे मिरच्याचे बी छान दिसत आहे. पहा खूप सुंदर दिसत आहे ही चटणी. पहा पहा किती सुंदर झालेली आहे ही चटणी. खूप सुंदर झालेली आहे, पहा तुम्ही. हे पहा छान झालेली आहे चटणी आपली. किती सुंदर झालेली आहे चटणी, पहा तुम्ही. आणि या चटणीचा सुगंध पण खूप पसरलेला आहे. खूप छान असं म्हणजे खावंसं वाटून राहिलं. हे पहा किती सुंदर चटणी झालेली आहे. छान चटणी झालेली आहे हे. पहा हे पहा, हे कढीपत्त्याची चटणी पहा किती सुंदर झालेली आहे. हे पहा खूपच सुंदर झालेले आहे पहा हे.